फुटे फुटे हा फुट्या आपल्याला फुट्याला ना दे फुट्या ठोकल्या की ते उठतात ना आपलं उलटे धंदे करायचं सवय पहिल्यापासून ज्याच्याकडे जे काम होत नाही ते आपल्याकडे होत लोक म्हणले आरक्षण भेटत नाही 57 लाख आहे मान आणि 57 लाखाला 5-5 लाख दिलं 2.5 कोटी मराठी आरक्षणात गेले काय आहे होत नाही कसं होत नाही मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो त्यावेळेस मायबाप समाज जीव द्यायला सुद्धा मागं पुढं बघत आणि ह्या आपल्या आंदोलनामुळं यश आलेले नसता ह्या 54 लाख नोंदी सुद्धा नव्हत्या मराठवाड्यात 30-40 हजार सापड्यात त्याही नव्हत्या आतापर्यंत 40,000 काही केलं तरी 7-8 लाखापर्यंत मराठा परिवारासह आरक्षणात जाणार आणि सगळ्या कोणच महाराष्ट्र सगळ्या कोण राहील का आपलं जाळ किती पसरलेले वेगळ्या नोंदीवर अर्ध्या महाराष्ट्राला यायला घातलाय आपण फक्त अध्यादेश गरजेचा आहे अध्यादेश गरजेचा आहे म्हणून आपल्याला इतक्याला घ्यावं लागतं आपण त्यांना मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या तर हैदराबादचं गॅजेट आहे 1884 ते लागू करा म्हणून सांगितलं लागू करा महाराष्ट्रातल्या उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी आरक्षण आहे काही ठिकाणी या टप्प्यात ते नोंदी सापडल्या मराठवाड्यात पहिल्यापासूनच कमी आहे आताही कमी गॅजेट लागू करा मराठवाडा हा सगळा कुणबी असं गॅजेट सांगतो ओबीसी आरक्षण आहे ते गॅजेट घ्या आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेले आणि जे आरक्षणापासून वंचित राहिले त्यांच्या नोंदी सापडायला लागल्या समिती आणखी सापडणार आहे परिवारात महाराष्ट्रातला एकही मराठा सगळ्या सोयऱ्यात या शब्दाखाली महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहू शकत नाही हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो आणि जर राहिला तर मी हक्काचा घर आहे तुमचा मुलगा म्हणून पुन्हा ताकदीने आंदोलन उभा करीन पण मराठा आरक्षणापासून वंचित नाही